फक्त 5 मिनिटामध्ये हजारो रुपये वाचवणारा हा व्हिडिओ असणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून आणि शहरातून बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा। 5 मिनिटांमध्ये आपली संपूर्ण टाकी साफ झाली आहे। ही टाकी कशी साफ करायची चला इन डिटेल तुम्हाला सगळं काही शेअर करते। नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आपला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि त्या रिगार्डिंग तुमचे भरपूर सारे प्रश्न होते आणि त्या व्हिडिओमध्ये मी सगळी डिटेल तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगून असून सुद्धा तुम्हाला काही प्रश्न होते ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर करणार आहे। तुम्ही बघत आहात इकडे तुम्हाला टाका दिसत आहे। आज आपण तोच व्हिडिओ घेऊन आले आहे। सगळ्यात पहिले तुमच्या प्रश्नांची जी उत्तर आहे ती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण काय केलं होतं की टाकीतील जी घाण असते ती कशा पद्धतीने टाकीत न उतरता क्लीन करायचं ते सांगितलं होतं आणि त्याला तुमचा प्रतिसाद बघून मला खरंच खूप छान वाटलं। तर त्या टेक्निकला ना सिफॉन टेक्निक असं म्हटलं जातं आणि त्यामध्ये तुमचे बरेचसे प्रश्न होते की क्षार जे असतात टाकीमध्ये ते क्लीन होतात का। तर सगळ्यात प्रथम काय करायचं, मी डबल एक सेकंड व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता जो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा इथे वरती तुम्हाला दिसत असेल। त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की जर क्षार भरपूर असेल आणि क्षारमुळे काय होतं तर टाकीच्या कडेला ना भरपूर असं एक लेअर जमा होते क्षारची। तर काय करायचं, एक दांडा घ्यायचा पूर्ण लंबा, त्याला तारेची घासणी किंवा मग सॉफ्ट घासणी घ्यायची ज्याची की तार आपल्या टाकीमध्ये पडणार नाही। जर तारेची घासणी जुनी घेतली तर त्याचे तार मात्र टाकीमध्ये पडतील आणि ते मग वेगळंच काहीसं होऊन जाईल। त्यामुळे नवीन तारेची घासणी घ्या, पण तारेची घ्यायची नसेल तर थोडी अशी खरबड घ्या की तिचे तार टाकीमध्ये पडणार नाही। घासून घ्यायचं। टाकी अर्धी असायला हवी। जर 1000 लिटरची टाकी तुम्ही स्वच्छ करत असाल तर ती अर्धी असायला हवी। फुल टाकीमध्ये तुम्ही स्वच्छ करू शकता, पण 1000 लिटरच्या टाकीमध्ये फुल टाकीमध्ये ते पॉसिबल नाही कारण आपल्याला खालचा सरफेस दिसत नाही। पण 500 लिटर मध्ये आपण फुल टाकीमध्ये व्यवस्थितरित्या साफ करू शकतो। त्याचबरोबर बऱ्याच जणांचा अजून एक प्रश्न होता की माकड सगळ्यांच्याकडे आहेत, तर ते काय करतात, ही टाकी ना त्याचे झाकण काढून पूर्ण यामधलं पाणी पितात किंवा मग घाण करतात। ठीक आहे ना, तर काय करायचं ना, हे बघा अशा पद्धतीनं ना एक तुम्हाला दाखवते आहे मी। हे असं लोखंडी जे आहे बनून मिळतं बघा, हे प्लास्टिक याला जे टाकीचं मटेरियल वापरलं असताना तसंच झाकण याला मिळतं। तर हे पूर्ण लोखंडाचं झाकण बसवून घेतलंय जे एकदम फिट्ट याला बसतं आणि त्यावरती अशी वीट ठेवायची आणि हवं तर बाभळीचे जे काटे असतात ना ते तुम्ही ठेवू शकता। असं केल्याने ना माकडां जे घाण करतात किंवा याची पूर्ण झाकण काढतात ते होणार नाही। इथे खूप माकडं आहेत अक्षरशः, तुम्ही तिन्ही टाकीला बघू शकता। हे बघा इकडे तुम्हाला ही 500 लिटरची टाकी दिसत आहे, त्यावरती पण काटे ठेवले होते, पण त्यानंतर माकडांनी अक्षरशः असं करून टाकलं की खाली ते टाकायचे ते आणि नंतर हे करायचे। मग ही एक मस्त मेथड आहे। आणि जर उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी गरम होत असेल तर अशा वेळेस हे बघा तुम्हाला इथे दिसत आहे, अशा पद्धतीने पूर्ण त्याला असं कव्हर करून टाकायचं जेणेकरून टाकीतलं पाणी जे आहे ते थंड राहतं। त्याचबरोबर तुम्ही टाकीला अल्युमिनियम फॉइल सुद्धा बांधू शकता किंवा काळ्या धारेचे जे पोते असतात ते बांधू शकता जेणेकरून उन्हाळ्यामध्ये टाकीतील पाणी थंड राहते। तर आता तुम्हाला कळालं असेल की कशा पद्धतीने आपल्याला मी तुम्हाला जे सांगितलंय ते समजलं असेल आय होप। आता आपण यामध्ये जी बॉटल वापरणार आहोत, जी पाणी पिण्याची बॉटल असते बघा, तीच बॉटल आपण पुन्हा वापरणार आहोत। मी तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर टाकी ही अगदी काठोकाठ अगदी पूर्ण संपलेली नसावी। जर अशा वेळेस जर तुम्ही ते करत असणार तर वर्क करणार नाही। अर्धीच टाकी असायला हवी जेणेकरून आपण जो पाईप त्यामध्ये घालणार आहोत प्रेशर क्रिएट झालं पाहिजे। आता अजून तुमचा खूप सारा प्रश्न आला की खालची जी टाकी असते म्हणजे हौद असतात टाकी असते तर त्याला ही टेक्निक कामी येईल का, तर बिलकुल येणार नाही कारण ही वरती आहे। प्रेशर बरोबर आपण जेव्हा बाहेर काढतो तर खाली येईल, ते ऑलरेडी खाली असते त्यामुळे प्रेशर क्रिएट होणार नाही। त्याला वेगळी अशी टेक्निक आहे, मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल। खरं तर आमच्या इकडे असं काही नाहीये, हौद वगैरे नाहीये खाली, आता सगळे असेच टेरेस वरती ठेवतात त्यामुळे मला थोडासा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे, पण त्यावरती सुद्धा आपण नक्कीच सोल्युशन काढूयात। तर याला तुम्हाला फक्त 3 इन्ग्रेडियंट लागणार आहे, चला आता ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर आपल्याला लागणार आहे एक बॉटल, सगळ्यांच्या घरी ही बॉटल असते, तर ही सिंपल अशी बॉटल आपल्याला लागणार आहे। त्यासोबत आपल्याला लागणार आहे सेलो टेप आणि हा पाईप। तर हा बघा नॉर्मल पाईप जो असतो, सगळ्यांनी विचारलं की याची किती आहे, तर हे बघा हा नॉर्मल आहे। नॉर्मल जो पाईप असतो ना तोच मी घेतलेला आहे, वेगळं असं काहीच नाही घेतलेलं आपण। आणि आता आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। पाणी वाया नको घालायला म्हणून मी इकडे एक टब सुद्धा ठेवला आहे, तुम्ही एखादा ड्राम वगैरे किंवा बकेट आणून ठेवू शकता जेणेकरून गाळ्याचं जे पाणी आहे ते यामध्ये राहील आणि वरचं पाणी आपण यूज करू शकू। केलं पाणी वगैरे काहीच वाया जाणार नाही। हा व्हिडिओ थोडासा लंब होईल पण ऍडजस्ट करा कारण तुम्ही म्हटला होता की तो खूप फास्ट झाला, तो त्यामुळे मी एकदम डिटेल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर काय करायचं आहे बघा, ही बॉटल अशा पद्धतीने इथून कापून घ्यायची आपल्याला या पद्धतीने। याचा आपल्याला काही काम नाहीये, यामध्ये तुम्ही प्लांट वगैरे लावू शकता। आता हे बघा, हे जे आहे ना इथे अशा पद्धतीने कट द्यायचे आहेत। हे कट हे आपण व्हॅक्यूम तयार करत आहोत।
हे बघा या पद्धतीने अगदी जवळ सुद्धा तुम्ही कट देऊ शकता. एवढ्या डिस्टन्सने मी याला कट देते आहे. या पद्धतीने एक टूल आपण तयार करत आहोत. ऑल इन वन टूल आहे. एकदा बनवलं तर टेन्शन नाही आहे. नेहमी तुम्ही याला साफ करू शकता. एकदम इझी आहे. हे बघा या पद्धतीने आपलं हे टूल तयार झालेलं आहे. आता हा जो काही झाकणकडचा भाग आहे हा काढायचा आहे आपल्याला आणि हा इथे घालायचा आहे. जर हे यामध्ये अटॅच होत नसेल तर काय करायचं, ही जी अटॅचमेंट असते ना ही तुम्ही वापरू शकता. ही बघा असा व्हाईट वाला पाईप आणि यामध्ये घालून घ्यायचा. तर हे बघा हा पाईप मी घेतला आहे. हे बघा हा अगदी इझिली हा पाईप यामध्ये जातो आणि आपल्याला चिकट टेप घ्यायची आहे. आता बघा चिकट टेप जेव्हा आपण लावतो ना तर हे वन टाइमच करावं लागेल. सेकंड टाइम जेव्हा तुम्ही यूज करणार ना तर इथे पाणी लागल्यामुळे ही चिकट टेप निघणार आहे. तर त्यामुळे हवं तर तुम्ही काय करू शकता, ग्लुगनचा वापर करून हे अगदी एकदा सील पॅक सुद्धा करून घेऊ शकता. पण कसं आहे हे प्लास्टिक आपण यूज करत आहोत त्यामुळे हे 1 ते 2 यूज झाल्यानंतर हे सुद्धा तुटू शकतं. सो नेहमी आपल्याला काढावं लागेल. सो बेटर राहील की तुम्ही या पद्धतीने सेलो टेपचाच वापर करा. हे बघा बरोबर इथे लावायचं आणि हे करत असताना एक गोष्टीची काळजी घ्यायची की इथून कोणत्याही प्रकारची हवा जाणार नाही जेव्हा आपण काढणार ना. टूल व्यवस्थित बनवा, काळजीपूर्वक व्यवस्थित रित्या पाणी निघते. का पाणी निघत नाही त्याचे कारण काय हे तुम्हाला मी नक्कीच समोर सांगणार आहे. या पद्धतीने 2 ते 3 लेअर देऊन घ्यायचे याला. तर बघा आपण आता हे टूल तयार केलेलं आहे. हे बघा इथून एक अटॅचमेंट होती ती आपण इथे लावलेली आहे. हे तुम्ही इझिली करू शकणार. याच्यात वेगळं असं काही नाही. आता तुमच्या सर्वांचा एक प्रश्न आला होता, हे टूल सुद्धा तुम्ही बनवलं पण जेव्हा तुम्ही आतमध्ये टाकत आहात पाणी येत नाही. त्याचं कारण काय आहे ते तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही हे टूल अशा पद्धतीने आतमध्ये टाकत आहात यामध्ये एअर जाते आणि मग तुम्ही करता, असं नाही करायचं. असं एअर यामध्ये गेली तर पाणी येणार नाही. हे पटकन अशा पद्धतीने आतमध्ये टाकायचं आणि तिकडून लगेच दुसऱ्या टोकाला जे आहे बंद करून घ्यायचं. असं केलं तरच पाणी येणार आहे. जर तुम्ही हळूवारपणे असं टाकत गेला तर एअर सगळी त्यामध्ये जाते आणि पाणी येत नाही. व्हॅक्यूम क्रिएट होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे व्यवस्थितशीर बघा. मी स्लोली सांगितलं, व्हिडिओ मोठा झालाय पण तुमच्या सगळ्यांचे एवढे प्रश्न होते म्हणून मी शेअर करत आहे. आता चला मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आत टाकायचं ते. आता तुम्ही बघू शकता ह्या टाकीमध्ये भरपूर असा गाळ आहे पण हे नळाचं पाणी असल्यामुळे इथे क्षार नाहीये पण कडेला बिलकुल घाण साचत चालली आहे. सो ही घाण तुम्ही मी जी टेक्निक तुम्हाला सांगली आहे तशा पद्धतीने क्लीन करायची. 500 लिटरची टाकी असेल ना तर आपला हात अर्ध्यापर्यंत पोहोचतो. सरळ कपडा लावायचा मॉबला स्वच्छ असा आणि त्याने पुसून घेतला आणि नंतर हे साफ केलं तरी चालेल. टाकीमधलं पाणी तुम्ही बघू शकता किती आहे. अर्ध असायला हवं किंवा थोडंसं कमी, अगदी थोडंसं कमी असलं चालेल पण अगदी खाली जायला नको. अशा पद्धतीने तुम्ही गाळ बघू शकता किती आहे. हा पूर्ण गाळ आपण आता साफ करणार आहोत या टेक्निकने. तर हे बघा या पद्धतीने आता लगेच असं आत टाकायचं. हे पहा खाली बघा बॉटमला तुम्हाला व्हॅक्यूम क्रिएट झाल्यासारखं दिसेल. बघा कसं दिसत आहे. तर बघा दुसऱ्या साईडला पाणी यायला सुरुवात झालेली आहे. आता चला कसं फिरवायचं ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा आता कसं पाणी सेटल डाऊन होऊ द्यायचं. हे बघा पूर्ण चिपकलं. हे पहा पूर्ण गोलाकार व्यवस्थित तुम्ही बघा कशा पद्धतीने मी फिरवती आहे. व्हॅक्यूम क्रिएट करायचं पूर्ण. हे बघा हे पहा तुम्हाला क्लीन होताना दिसत असेल. आता तुम्हाला दुसऱ्या साईडने सुद्धा दाखवते. बघा पूर्ण गाळ निघत आहे. एकदम हळूवारपणे हे करायचं असतं. पेशन्सने करायचं असतं. हळूहळू करायचं आणि व्यवस्थित निघतं. त्यामुळे म्हटलं अर्धी टाकी करायचं. पाणी काहीच वाया जात नाही. तुमचं जे प्रश्न होते ना सगळे की पाणी वाया जातं काहीच पाणी वाया जात नाही. व्यवस्थित करा, काळजीपूर्वक करा. हे बघा टाकीत जेव्हा तुम्ही हे फिरवताना तेव्हा एकदम स्लोली फिरवायचं. म्हणजे काय होईल, हा गाळ ना आपण हे हलवत आहोत तो व्यवस्थित खाली सेटल राहील. जर असं केलं तर तो पाण्यात मध्ये मिक्स होईल ना म्हणून. हे टूल अशा पद्धतीने होऊन जाते पूर्ण. पुन्हा काम करते. अजून 2 वेळेस हे काम करणार आहे. आता तुम्हाला टाकी दाखवते. हे बघा टाकी पूर्ण स्वच्छ होते ही टाकी. पण अजून आम्ही एकच स्टॉप आणला होता त्यामुळे स्टॉप केलेला आहे. हे पूर्ण सेटल डाऊन होऊन पूर्ण क्लीन निघते आणि सगळं हे तुम्ही क्लीन करू शकता. पाणी बिलकुल वाया जात नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की स्वच्छ करा. हे बघा हे पूर्ण गाळचं पाणी आहे. बिलकुल पाणी वाया गेलं नाहीये. हे बघा पूर्ण गाळ निघतो याने. हे पाणी तुम्ही वरचं पाणी वापरायला घेऊ शकता. खालचं पाणी झाडांना टाकू शकता. या पद्धतीने हे टूल तुम्ही ऍज इट इज असंच बनवून सुद्धा ठेवू शकता. एकदम इझी आहे बनवायला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा.
फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा. आणि या संबंधी अजूनही काही समस्या असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि आता जर तुमचे असे कमेंट आले की नाही आमचं पाणी निघत नाही, तर मिस्टेक तुम्ही जे बनवत आहात, जे करत आहात त्या प्रोसेसमध्ये आहे. मी तुम्हाला डिटेल सगळं काही सांगितलं आहे. या उलट जर काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.